अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं सावट आता आणखी गडद होत चाललंय. जिल्ह्यातल्या 1,47,000 लोकांची तहान भागवण्यासाठी 73 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातो. जवळपास 92 गावं, 500 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. काही गावांना उन्हाळ्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जानेवारी फेब्रुवारीपासूनच या परिसरामध्ये पाणी टंचाई जाणवू लागते. जलजीवन योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून गावांना आणि वाड्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची ही वेळ आली आहे. पाण्याची समस्या ना दरवर्षीच असते. टँकरने पाणी भागत नाहीये. पण साहेबांना एवढीच विनंती आहे की आमच्या पाईपलाईनला राडीमुळे आमचं पाणी सुरू करावा, कारण आमचा कायमचा प्रश्न हा सुटून जाईल. आमचं गाव डोंगराळ भागात असल्यामुळे पर्जन्यवृष्टी अति प्रमाणात होती, परंतु पाणी पण त्या पद्धतीने वाहून जात आहे. पाणी काही गावात थांबत नाहीये. जलजीवनचे जे कामं झालेले आहेत त्याच्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय, परंतु त्याला पाणी काय अजून आलेलं नाहीये. पिण्याचं पाणी काही 1-2 हापसे त्यांना जेमतेम पाणी येतं. त्यांना नंबर लावून आम्हाला पाणी भरावं लागतं. ड्रमनी सायकलवर पाणी आणून ते जनावरांना, माणसांना प्यायला याला त्याला वापर करावा लागतो.